नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या अमेरिका, इस्रायल हे एकत्र मिळून इराण वरती जे काय युद्धाचं सावट चालू आहे ते खरोखरच आता तिसऱ्या महायुद्धाचं सुरुवात आहे की काय हे आपण पृथ्वीची नैसर्गिक कुंडली मांडून बघायचं आहे. आणि हे तिसरं महायुद्ध सुद्धा हे काही शेवटचं ठरणार आहे की काय आणि ते कुठवर चालणार आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे. आज तारीख आहे 3 मार्च 2026 आणि नैसर्गिक कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे प्रथम स्थानामध्ये मेष रास या ठिकाणी दिलेली आहे. वृषभ राशीमध्ये हर्षल आहे, मिथुन राशीमध्ये गुरु आहे, सिंह राशीमध्ये चंद्र आणि केतू आहे. नुकतंच चंद्रग्रहण समाप्त झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी चंद्र केतू एकत्र आहेत. रवी राहू या ठिकाणी एकत्र आहेत. नुकतीच पौर्णिमा सुद्धा या ठिकाणी आहे. बघू शकता आपण चंद्र आणि रवी एक समोरासमोर आहेत आणि रवी आणि राहू यांची युती आणि चंद्र आणि केतू यांची युती झालेली आहे. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ग्रहण परिस्थिती असते. तर कुंभ राशीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो मंगळ, रवी, राहू आणि बुध हे कुंडलीमध्ये सध्या आहेत नैसर्गिक कुंडलीमध्ये. आणि मीन राशीमध्ये शनी, शुक्र आणि नेपच्यून आहेत. आपल्याला माहिती आहे की युद्धाचा संबंध जास्त करून रवी, शनी आणि मंगळ या 3 ग्रहांवरती अवलंबून असतो. या ठिकाणी आपण बघू शकतो रवी हा कुंभ राशीमध्ये आहे. म्हणजे रवी हा शनीच्या राशीमध्ये कुंभ राशीमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे रवी आणि शनीचं पहिल्यापासून जरी पिता पुत्र असले तरी सुद्धा एकमेकांशी पटत नाहीत. त्यांचे विचार स्वभाव हे वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर रवी आणि राहू यांची युती आहे आणि राहू आणि मंगळ यांची सध्या सुद्धा युती आहे. आणि त्यामुळेच की काय हे आपण सध्या युद्धजन्य परिस्थिती अनुभवत आहोत. म्हणजे अगदी दुबई ही जगाची पूर्ण सेफ सिटी देश आपण जरी म्हणत असलो तरी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आक्रमण इराणने सध्या केलेली आहे. तर या ठिकाणी कुंभ राशीमध्ये मंगळ, रवी, राहू म्हणजे पहिलं कारण आहे मंगळ आणि राहू एकत्र असणे, रवी राहू एकत्र असणे कुंडलीमध्ये. आणि हाच मंगळ 4 दिवसापूर्वी मकर राशीमध्ये सुद्धा होता, म्हणजे तो उच्च राशीमध्ये होता. आणि हे जे युद्धजन्य परिस्थिती आहे ह्याची धुसफूस जवळजवळ महिनाभरापासूनच ही सुरू असणार आहे. आणि बरोबर मंगळ मकर राशीतून कुंभ राशीमध्ये गेल्यानंतर त्याचे हे परिणाम म्हणजे राहू बरोबर आल्यानंतर त्याचे हे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत. आता काय आहे 2 एप्रिल 2026 पर्यंत मंगळ हा कुंभ राशीमध्ये असणार आहे. म्हणजे सध्याची परिस्थिती ही 2 एप्रिलच्या आत काही कमी होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत नाहीत. त्यानंतर मंगळ राहू युती यांची युती राहणार आहे 2 एप्रिल 2026 पर्यंत. नंतर हाच मंगळ मीन राशीमध्ये जाणार आहे. आणि ज्या वेळेला शनी आणि मंगळ यांची युती व्हायला चालू होते किंवा युती होते, मीन राशीमध्ये मंगळ जातो आणि सध्या मीन राशीमध्येच शनी आहे, त्यावेळेला महागाई भरपूर वाढू शकते. त्यानंतर आता सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा अधिक परिस्थिती नंतर चिघळू शकते. म्हणजे केव्हा तर कुठल्या तारखेनंतर 2 एप्रिल 2026 नंतर. आणि त्याच्यानंतर 11 मे 2026 पर्यंत ही मंगळ शनी युती राहणार आहे. म्हणजे 11 मे पर्यंत धोका हा संपूर्ण जगाला कायम आहे. त्याच्यानंतर थोडी परिस्थिती कमी होईल आणि पुढच्या वर्षी 2 जून 2027 ला जेव्हा हा शनी मेष राशीमध्ये जाणार आहे तेव्हा मात्र हा शनी मेष राशीमध्ये गेल्यामुळे हा नीच राशीमध्ये जाणार आहे आणि तो 2-2.5 वर्ष तो त्या मेष राशीमध्ये असणार आहे. त्यावेळी मात्र हे जवळजवळ फायनल युद्धापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. तिसरं महायुद्ध सुद्धा या काळामध्ये होऊ शकतं. बघूया पुढे काय होणार आहे, येणारा काळ ठरवेलच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आमचे अनुभव तुम्हाला जर चांगले येत असतील तर तुम्ही
लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 हा नंबर आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या कुंडलीचे मार्गदर्शन नक्कीच करू. नमस्कार.